नमस्कार मित्रांनो, मयूरपंख अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण ज्या 3 टेस्ट घेतल्या होत्या मित्रांनो, त्याला एकदम उदंड प्रतिसाद भेटलेला आहे आणि मुलांची मागणी आहे, की आता सर सब्जेक्ट वाईज टेस्ट घ्या. म्हणजे आमचं काय होईल, जास्त तयारीला लागता येईल आम्हाला. म्हणजे आपल्या YouTubeच्या जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खालच्या जर तुम्ही कमेंट बघितल्या तर एकच मागणी आहे, की जास्त टेस्ट घ्या आणि मलाही वारंवार फोन येत आहेत, की जास्त टेस्ट घ्या. तर आपण त्यासाठी काय केलंय, सब्जेक्ट वाईज टेस्ट घेतलाय. या टेस्ट तुमच्या असतील 4. यामधून तुमचे मॅथ्स सोडून सगळे सब्जेक्ट आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. आणि ही टेस्ट जी असणार आहे मित्रांनो, ही 100 मार्क्सची असणार आहे. म्हणजे 100 प्रश्न असतील याच्यावरती. आपण जर बघितलं तर 100 प्रश्नामधून कसं म्हणजे एक नंबर जर बघितला आपण, तर हे बघा पहिल्यांदा मंगळवारी आपली सहकारची टेस्ट होईल. या सहकारच्या टेस्टवर आपण 100 प्रश्न घेऊ आणि या 100 प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं काय होईल, पूर्ण सहकार चॅप्टर म्हणजे सहकार जो विषय आहे तो पूर्ण कव्हर होऊन जाईल. त्यानंतर आपण या म्हणजे हे जी टेस्ट होणार आहे, तिचं एकदम आपण सखोल स्पष्टीकरण घेणार आहे. म्हणजे त्याचे 4 पर्याय आणि ते कोणता कसं चुकलेला आहे, हे सर्व आपण बघणार आहे. म्हणजे याचं तुम्हाला काय करायचं, आधी 12 वाजता आपली टेस्ट अपलोड होणार. 12 तर तिथून पुढे 90 मिनिटं तुम्हाला ते टेस्ट काय म्हणजे 100 मिनिटं घेऊ आपण. 100 प्रश्न 100 मिनिटं. तर 100 मिनिटं तुम्हाला ती काय करायची, टेस्ट सोडवायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, स्वतः अॅनालिसिस करायचं की कोणता पॉइंट आपला वीक आहे किंवा कोणत्या पॉइंटवर आपल्याला जास्त भर द्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करायचंय मित्रांनो, 100 मिनिटं तुम्ही टेस्ट सोडून झाली. त्यानंतर आपलं त्याच तो म्हणजे टेस्ट झाल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 3 ते 4 तासात आपण काय करणार आहे, समजा तुमची सहकारची टेस्ट झाली, तर सहकारचा एक रिव्हिजन लेक्चर आपण टाकून देणार आहे YouTubeवरती. मग तुम्ही ते रिव्हिजन लेक्चर पूर्ण करायचं आहे आणि टेस्टमध्ये कोणता प्रश्न चुकला, कोणत्या याच्यावर भर द्यायला पाहिजे होते तुम्हाला समजणार आहे आणि त्याच्यानंतर जो पॉइंट कव्हर होणार नाही तिथूनही तुमच्या ज्या शंका असतील, त्या आपण काय करणार आहे, म्हणजे तुमची जी स्पष्टीकरण होईल तुमचं 5 वाजता टेस्टचं, त्या 100 प्रश्नाचं पूर्ण डिटेल स्पष्टीकरण होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर एका दिवसात तुम्ही मयूरपंख अकॅडमी सोबत कसे जोडले जाणार आहे, तर 12 वाजता तुमची काय होणार, टेस्ट होणार. 12 वाजता टेस्ट होणार. त्यानंतर तुम्ही काय बघणार, तुम्ही स्वतः अॅनालिसिस करणार. स्वतः अॅनालिसिस केलं, त्यानंतर ते रिव्हिजन लेक्चर तुम्हाला करायचे, त्याच्या नोट्स काढायच्या आणि त्यानंतर आपलं काय येणार, स्पष्टीकरण येणार. म्हणजे दिवसभरात तुम्ही हे 3 ते 4 तास मला दिले, तर तुमचा तो सब्जेक्ट मी त्या दिवशी काय करतो, क्लिअर करून टाकतो. बाकीच्या वेळेला तुम्हाला काय करायचंय, मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे आणि निवांत राहायचं आहे. आता थोडा पेपर जवळ आलेला आहे. तर आणि याच्या आधी तुम्ही ज्या नोट्स काढलेले ते तुम्हाला वाचायचे आहे. तर मित्रांनो, आपली मंगळवारी सहकारची टेस्ट असेल. ही सहकारची टेस्ट 100 मार्काची असेल. 100 मार्क म्हणजे 100 100 प्रश्न असतील याच्यात. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन होईल. बुधवारी बँकिंगची टेस्ट असेल. बुधवारी बँकिंग होईल. गुरुवारी संगणक प्लस जी-एस-जी-के होईल. म्हणजे संगणकाचे 60 प्रश्न असतील. कारण संगणक मुलांना हार्ड जातं काही आणि त्याच्यावरती आपलं ज्या नोट्स आहे त्याच्यावरती आपण पूर्ण लेक्चर घेणार आहे संगणकावर. त्यावर तुम्ही निश्चिंत असावे. नंतर जी-एस-जी-केचे आपण 40 प्रश्न घेऊ. म्हणजे हे 60 आणि हे किती 40 असे 100 प्रश्न. त्यानंतर मराठीचे 40 प्रश्न होणार आहे आणि इंग्लिशचे किती 60 प्रश्न होणार आहेत. यामध्ये व्होकॅबचाही समावेश असेल आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, मराठी व्याकरणाचे पूर्ण रिव्हिजन लेक्चर आणि इंग्लिश व्याकरणाचं पूर्ण रिव्हिजन लेक्चर आपण घेणार आहोत. तर या टेस्ट अशा तुम्हाला सोडवायच्या आहेत. आता या टेस्टचं स्वरूप कसं असेल, हे जर आपण बघितलं मित्रांनो, तर टेस्ट ही तुम्हाला Google फॉर्मच्या स्वरूपात दिली जाते. म्हणजे हे बघा, तुम्हाला दाखवतो टेस्टचं स्वरूप कसं असणार आहे. टेस्ट ही अशी Google फॉर्ममध्ये असते. म्हणजे इथे तुम्हाला Gmail वगैरे टाकला तुमचा, की नंतर तुम्हाला 100 प्रश्न दिसतात. ते तुम्हाला काय करायचे, एक-एक पॉइंटने सोडवायचे. म्हणजे आपली टेस्ट कशी असणार आहे, ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. ती तुम्ही एकदा सोडवू शकता. म्हणजे तुम्ही एकदा Gmail टाकला, की ती एकदा सोडवते ती टेस्ट. त्यानंतर तुम्हाला ती पूर्ण कव्हर करायची. मध्ये सोडून जायची नाही टेस्ट. आता तुमचं म्हणणं हे असेल, की जर एक्सप्लेनेशन घेणारच आहे टेस्टचं, तर आम्ही टेस्ट का जॉइन करायची? तर टेस्टचा विषय असा असतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतः टेस्ट सोडवता त्यावर तुम्हाला म्हणजे असं प्रेशर अप्लाय होत असतं आणि तिथं चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे त्या चुका आपल्याला इथंच टाळायच्या आहे आणि म्हणजे कीवर्ड लक्षात कोणते घ्यायचे, कोणता प्रश्न कसा टॅकल करायचा आहे, याचे आपलं काय येतं, एक लॉजिक समजून जातं आपल्याला. त्यामुळे टेस्ट असतात. फक्त प्रश्न पाहिला आणि त्याचं स्पष्टीकरण पाहून घेतलं, यामुळे तुमचे मार्क वाढतील असं नसतं. यामुळे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. पण टेस्ट सोडवणं ही एक वेगळी फॅक्ट आहे मित्रांनो. तुमचा अभ्यास असणं आणि तो आपल्याला अप्लाय करता येणं यामध्ये फरक आहे. त्यामुळं ही टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे. या टेस्ट नंतर तुम्हाला तुमचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण काय करतो, रिझल्टही लावतो. या अशा प्रकारात आपण रिझल्ट लावतो मित्रांनो. हा जो पेपर घेतला होता आपण, तर हा 40 मार्काचा होता. विद्यार्थ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला होता तेव्हा. म्हणजे हा तेव्हाचा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर खूप मित्रांनी परत टेस्ट सोडवलेली आहे. हे असं टेस्टचं स्वरूप असणार आहे
आणि आता याची फीज वगैरे जर आपण बघितली, तर याची फीज तुम्हाला पे करायची या 4 टेस्टसाठी एकूण ₹100. ही ₹100 फीज तुम्हाला पे करायची आहे. उद्या आपली पहिली टेस्ट होणार आहे. त्यामुळे ॲडमिशन आपले आजच चालू झालेले आहे. याआधी आपण 3 टेस्ट घेतल्या होत्या. त्या जर तुम्हाला घ्यायच्या नसतील त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील, तर त्याची ₹50 फी आहे आणि ज्यांनी आधी घेतलेल्या आहेत त्या 3 टेस्ट त्यांनी फक्त ₹100 फी भरून यामध्ये काय एनरोल व्हायचं आहे. तर उद्या आपली पहिली टेस्ट असणार आहे. तर उद्या 12 पर्यंत आपले ॲडमिशन असतील. म्हणजे तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊ शकता पूर्ण आठवडाभर. पण मग जसं आपण वेळापत्रक फॉलो केलं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. टेस्टची फी असेल ₹100. टेस्टला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे, टेस्ट ॲडमिशन म्हणून WhatsApp मेसेज करायचा आहे. नंतर तुम्हाला काय होईल, टेस्टला ॲडमिशन देण्यात येईल. टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉइन करून घेतलं जातं. मित्रांनो, ही टेस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि आपले जे डेली जे 5 चे म्हणजे आपण जे लेक्चर घेतो, डेचे असतात आपले, ते प्रश्नमंजुषा सीरीज तीही पडत जाणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, मयूरपंख अकॅडमी सोबत जोडलेलं राहायचं. तुमची तयारी आपण काय एकदम उत्तमरित्या करून घेणार आहोत. धन्यवाद. तर आता भेटू आपण उद्या 12 वाजता आपल्या पहिल्या टेस्टला. ॲडमिशन लवकर घेऊन टाका मित्रांनो. धन्यवाद.